नंदुरबार जिल्ह्यातील एका महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला। एक महिला जी घरात बसली होती, तिची 2 लहान मुलं घरात खेळत होती। अचानक बिबट्या घरात आला, तो तिच्या मुलांवर झडप टाकणारच। तेवढ्यात या महिलेनं केलं असं की ज्यामुळे संपूर्ण देशात या महिलेचं कौतुक होऊ लागलं। नंदुरबार जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात घडलेली ही घटना, ज्यामध्ये एक साधी महिला जिची 2 लहान मुलं घरात खेळत होती, त्यावेळेस तिच्या घरात अचानक एक नरभक्षक बिबट्या शिरला। तो तिच्या पोटच्या गोळ्यावर झडप घालणारच, पण ती माऊली घाबरली नाही। तिने पोटच्या मुलांसाठी असं काहीतरी केलं की तो हिंस्र बिबट्या देखील गार झाला। तिने त्या बिबट्याला असा धडा शिकवला की अक्षरशः वन विभागाकडून देखील तिचं प्रचंड कौतुक झालंय। बिबट्या एक असा प्राणी ज्याच्या एका पंजामध्ये 500 किलो वजनाची शिकार तो करत असतो, ज्याला पकडण्यासाठी 10 बलवान पुरुषही कमी पडतात। त्याच्या जवळ जायचं तरी त्याला भूल दिली जाते। अशा अजर बिबट्याला एका मातेनं कसं हतबल केलं, तिने नेमकं असं काय डोकं चालवलं की ज्यामुळे बिबट्या, त्याने तर तिच्या मुलांना काही केलंच नाही, पण त्याला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याला तिथून पळून जावं लागलं। मग कशी होती त्या मातेची आणि त्या बिबट्याची भयानक झुंज, काय महिलेनं केलं आपल्या मुलांना वाचवण्यासाठी, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। आई म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते माया, ममता, मुलांना सांभाळणारी, मुलांना प्रेम करणारी, घर सांभाळणारी, अशी आपल्या डोळ्यासमोर आकृती येते। पण जेव्हा हीच माता जेव्हा तिच्या मुलांवर जेव्हा एखादा काळ बनून एखादं संकट येतं, तेव्हा ती माता दुर्गेचं रूप घेते। आणि ही घटना घडली नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील होळ मोहिदा नावाच्या एका छोट्या गावात। एक महिला जिचं नाव वैशाली विशाल भामरे। ही घटना सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, कारण की या माऊलीनं जे केले ते आजपर्यंत कुणीच केलं नाहीये। अजस्र बिबट्या जेव्हा आपल्या मुलांवर झडप घालणार, तेव्हा जीवाची पर्वा न करता या महिलेने असं तसं धाडस नाही केलं, तर तिने असं डोकं चालवलंय की अक्षरशः वन विभागाकडून तिचं प्रचंड मोठं कौतुक झालंय। बिबट्याच्या ताकदीवर त्या महिलेने कसा विजय मिळवला, नेमकं काय तो थरार झाला होता, महिलेने असं काय डोकं चालवलं की अक्षरशः बिबट्याला जीव वाचवायला पळून जावं लागलं। खरं तर वैशाली यांचा जर इतिहास पाहिला तर त्यांचं कुटुंब अत्यंत गरिबीतलं, अत्यंत त्या गरीब असून त्यांचा स्वभाव देखील खूप मनमिळाऊ, त्या मोलमजुरी आणि घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असायच्या। आणि त्यांनी कोणी कल्पनाही केली नव्हती की ते असं करू शकतील। मंगळवारी रात्री जेव्हा त्यांचं गाव संपूर्णपणे शांत होतं, त्यांची मुलं घरात खेळत होती, पण गेल्या काही महिन्यापासून या परिसरात बिबट्यांचा वावर कमालीचा वाढला होता। लोक रात्री घराबाहेर पडणं देखील विसरू लागले होते। लोक घाबरत होते, कारण की शेजारच्या गावामध्ये तसेच त्यांच्या गावातील एका फाट्यावर एका उसाच्या शेतामध्ये बिबट्यांच्या माद्या आणि त्यांची पिल्लं नेहमी फिरताना दिसायची। गावामध्ये लोक म्हणायचे की दरवाजे बंद करत चला, मुले घरात असतील तर रात्री बाहेर सोडू नका, रात्री बाहेर फिरू नका, अशा प्रकारच्या सूचना गावागावात ठिकठिकाणी लिहिल्या होत्या। लोक अंधार पडायच्या आत शेतातून घरी पळत यायचे। पण 2 महिन्यापूर्वी या परिसरामध्ये एक अशी विचित्र घटना घडली की ज्याने या माऊलीला खरा अनुभव आला होता। वैशाली यांनी जो प्रकार केलाय, जे डोकं चालवलं, त्याची खरं तर सुरुवात 2 महिने आधी झाली होती। खरं तर काही दिवसांपूर्वी बिबट्या फक्त गाड्यांवर हल्ला करतोय, बिबट्या येणाऱ्या जाणाऱ्यावर हल्ला करतो, पण बिबट्या कोणाच्या घरापर्यंत येईल अशी कल्पना नव्हती। पण खरी सुरुवात 2 महिन्यापूर्वी घडली होती। 2 महिन्यापूर्वी त्यांच्या शेजारी एक घटना घडली आणि त्याच्यातून वैशाली यांनी जे शिकल्या तेच त्यांनी त्यांच्या घरामध्ये वापरलं होतं। खरं तर 2 महिन्यापूर्वी त्यांच्या गावात एका रात्रीच्या सुमारास झालं असं की त्यांच्या शेजारी मनीषा नावाची त्यांची एक मैत्रीण राहत होती। ती मैत्रीण अशी होती की त्यांचं नेहमी बोलणं होत असायचं। रात्री जेवण झाल्यानंतर त्या देखील दोघीही गप्पा मारायच्या। बऱ्याच वेळा त्या घराबाहेर येऊन उभा राहून गप्पा मारायच्या, किंवा बऱ्याच वेळा घरातून खिडकीतून पाहून त्या एकमेकीकडे गप्पा मारायच्या। तिनं जर खिडकीतून पाहिलं तिचं संपूर्ण घर दिसायचं, आणि हिने जर तिकडे पाहिलं तर संपूर्ण घर दिसायचं। पण अचानक एके दिवशी 2 महिन्यापूर्वी काय झालं की अचानक त्यांचा एक कुत्रा होता, मनीषा यांचा कुत्रा होता। तो कुत्रा थोडासा गेटच्या बाहेर गेला, गेटच्या बाहेर जाताच तो थबकला। गेटच्या बाहेर गेल्यावर त्यांनी अचानकपणे शेपटी वर केली आणि विचित्र हालचाल करू लागला। त्यांना वाटलं कोणतरी ओळखीचा माणूस आला असेल, पण तो अत्यंत गप्प बसला होता, अजिबात त्याच्या तोंडातून आवाज निघत नव्हता। मनीषा आणि वैशाली या बोलत होत्या, पण तेवढ्यात त्या बिबट्याने त्याचा चावा घेतला आणि अक्षरशः तो कुत्रा तिथे संपला। आता मनीषा आणि वैशाली यांना समजलं होतं की कुत्रा हा घरामध्ये येतोय, आणि तेव्हापासून तिने काळजी घ्यायला सुरुवात केली होती। पण तिला माहिती नव्हतं की एके दिवशी अचानक तिच्या मुलांवरच हा बिबट्या हल्ला करेल आणि अक्षरशः ती ही घटना कळेल। आता खरं तर 2 महिन्यापूर्वी या घटनेने सगळीकडे रात्रीचे दरवाजे बंद करण्याच्या, खिडक्या बंद करण्याच्या पद्धती सुरू झाल्या होत्या।
वैशाली यांनी देखील एक मनामध्ये एक योजना बनवली होती, कारण की त्यांचे पती विशाल भामरे हे कामाच्या निमित्त नेहमी बाहेर असायचे, त्यामुळे घरामध्ये नेहमी घरात ते वैशाली आणि त्यांची 2 लहान मुलं असायची. मंगळवारी रात्री वैशाली नेहमीप्रमाणे घरात स्वयंपाक करत होत्या, घर आटपट होत्या आणि खरंच तो अखेर तो दिवस उजाडला होता. ती काल रात्र आली होती की ज्या दिवशी त्यांच्या घरामध्ये तो धक्कादायक प्रसंग होणार होता, पण त्या असं करणार होत्या की अख्ख्या देशात त्या व्हायरल होणार होत्या. तर त्यांनी त्यांची 2 लहान मुलं बाजूला खेळत होती. वैशाली या फ्रीज मध्ये बर्फ बनवण्यासाठी भांडी ठेवत होत्या. सगळं काही शांत होतं, पण एका लहानशा चुकीमुळे घराचा दरवाजा उघडा राहिला. आता म्हणतात ना, छोट्याशा चुकीमुळे मोठे अनर्थ घडतात, आणि इथं तेच झालं होतं. दररोज रात्री त्या दरवाजा बंद करायच्या, पण यावेळेस त्यांचा दरवाजा चुकून उघडा राहिला आणि ज्याची कल्पना त्यांना नव्हती तो संकट आता पुढे येणार होतं. फ्रीजचा दरवाजा लावून वैशाली जशा मागे वळल्या तसा त्यांना अंधारामधून एक भयानक आणि विचित्र आवाज आणि एक विचित्र चाहूल समोर आली. आता पुढे जे घडणार होतं त्याने सगळा इतिहास बदलणार होता. वैशाली फ्रीज पाशी काम करत असताना अचानक एक गुरगुरण्याचा भयानक आवाज आला. वैशाली यांनी घाबरत घाबरत मागे वळून पाहिलं तर समोरचं दृश्य त्यांच्या अंगावर पाहून काटा आला. एक मोठा प्रचंड मोठा बिबट्या थेट घरात घुसला होता. आता जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. सुरुवातीला त्यांना वाटलं कुत्रा आहे, पण कुत्र्याचा गुरगुरण्याचा आवाज आणि बिबट्याचा आवाज त्यांना संपूर्ण समजलं होतं. त्यांनी 2 महिन्यापूर्वी कुत्र्याच्या ज्यावेळेस त्या बिबट्याने त्याला पकडलं होतं त्यावेळेस बिबट्याची हालचाल, बिबट्या कसा येतो कसा जातो सगळं त्यांनी लक्षपूर्वक खिडकीतून पाहिलं होतं. आणि तोच अनुभव आता तिथे यांना घरामध्ये येत होता आणि पुढे ते ज्या करणार होत्या त्याने सगळ्या देशाला हादरा बसणार होता. प्रचंड मोठा बिबट्या घरात घुसला. त्याने एकाही क्षणाचा विलंब न करता खेळत असलेल्या त्यांच्या लहान मुलावर आता तो झडप घेणारच होता. आता अखेर तो जसा जसा पुढे येऊ लागला तशा तशा त्यांची 2 मुलं आणि वैशाली ह्या मागे मागे सरकू लागल्या. बिबट्याही त्या दिवशी थोडासा जास्त भांबवलेल्या अवस्थेमध्ये होता. कदाचित तो दुसरीकडून कुठून तरी पळून आला असावा असं वाटत होतं. त्याचे अंकुजीदार पंजे, त्याचे दात सगळे दिसत होते. काही क्षणातच तो त्यांच्या मुलावर हल्ला करणारच होता आणि त्याच्या मुलावर त्यांनी हल्ला केला असता तर सगळं अवघड झालं असतं. आणि म्हणतात ना, जेव्हा आईच्या मुलांवर संकट येतं तेव्हा साक्षात दुर्गा माता आईच्या अंगात अवतरते आणि अगदी त्या क्षणाला तिथे झालं. बिबट्याने उडी फेकलीच होती, त्याने झडप मारलीच होती की त्याच वेळेस अक्षरशः ती माऊली त्या मुलांमध्ये आणि त्या बिबट्यामध्ये एक ढाल बनून उभी राहिली. एक ढाल बनून तिने तिच्या स्वतःचा जीवाचा विचार केला नाही. तिने ताबडतोब बिबट्याने झेप घेतली होती तर ती तिच्या अंगावर घेतली. ती बिबट्या काही करणारच. तिला समजलं होतं की बिबट्या आता गळ्यावर हल्ला करू शकतो. त्यावेळेस तिने हाताने आपला गळा त्या ठिकाणी दाबून धरला. दुसरी गोष्ट, तिने आपला पूर्ण हाताने गळा झाकला होता. आणि दुसरी गोष्ट तिने जी केली ती कोणत्याच महिलेच्या विचार डोक्यात आला नसता. तिने काय केलं, तिच्या लक्षात आलं की बिबट्याच्या कानाला जर दोन्ही बाजूने जर पकडलं तर बिबट्याचे कान हे कमजोर असतात. तिने ताबडतोब बिबट्याचे दोन्ही कान धरले आणि ते इतक्या वेगाने पिळले की अक्षरशः त्या बिबट्याची पकड सैल झाली आणि बिबट्या बाजूला सरकला. तेवढ्यात तिच्या लक्षात आलं. तिने हळूहळू तो बिबट्या तसाच रेटत पुढे नेला आणि डायरेक्ट दरवाजाच्या बाहेर त्याला काढण्यात आलं आणि तिने तो दरवाजा लावून घेतला. तर अशा पद्धतीनं तिने त्या बिबट्याला बाहेर काढण्याचा जो प्रयत्न केला तो अक्षरशः वन विभागाच्या लोकांनी तिचं देखील कौतुक केलेलं आहे. या गोष्टीमध्ये थोड्याफार ठिकाणी नॉर्मल तिथे हे देखील झालेलं आहे, पण खरं तर एका माऊलीने केलेला हा जो धाडस आहे जे हे आहे तर खरंच कौतुकास्पद आहे. तर या माऊलीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.